सगळं तर ठीक आहे. कशाला उगीच ताण घ्यायचा. हो, सगळं ठीक आहे. पण तरीही मनाच्या आत कुठेतरी एक अस्वस्थता जाणवत राहते. काय आहे ही अस्वस्थता? ही एक पोकळी असते, जी बाहेरून दिसत नाही, पण आतून कुरतडत राहते. एखादं अपूर्ण स्वप्न, न मिळालेली ओळख, नात्यांमधलं रिकामेपण किंवा कधी फक्त स्वतःशी जुळून न येणं. या सगळ्यामुळे ही सल मनाच्या कोपऱ्यात दडून बसलेली असते. ठीक असणं आणि आनंदी असणं यामध्ये फरक असतो. ठीक असणं म्हणजे जगणं सुरळीत चालू आहे. पण आनंदी असणं म्हणजे त्या जगण्यात समाधान मिळतंय. बऱ्याचदा आपण या भावनेला दाबून टाकतो. पण खरं म्हणजे ही अस्वस्थता वाईट नाही. उलट ती आपल्याला पुढे जाण्यास, स्वतःला शोधण्यास भाग पाडते. हीच भावना आपल्याला आपलं खरं ध्येय शोधायला मदत करते. हीच सल आपल्याला आतल्या प्रश्नांची उत्तरं शोधायला प्रवृत्त करते. हीच पोकळी कधीकधी आपल्याला स्वतःकडे परत खेचते. जी अस्वस्थता आपल्याला त्रास देते तीच आपल्याला खऱ्या आनंदाच्या मार्गावर घेऊन जाते. आयुष्याचं सौंदर्य हे बाहेरचा ठीकपणा नाही, तर आतली शांती आहे. आणि ती मिळवण्यासाठी कधीकधी या अस्वस्थतेला सामोरे जाणं गरजेचं असतं.